पुढची बातमी. शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. विधान परिषदेचे मतदार शेतकरी कर्जमाफीतून वगळले, आवश्यकता पडल्यास केंद्राशी चर्चा करू असं फडणवीस म्हणाले. आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं. तर तेही त्यांनी मान्य केलं आहे. विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. राज्य सरकारची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. राज्यासमोर अल निनोचं संकट आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. कृषी निर्यातीमध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे. आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केला आहे. विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. तर या बैठकीमध्ये नेमकं कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे ते बघूयात. पर्जन्यमान आणि हवामानासंदर्भात खरीप हंगाम बैठकीत चर्चा झालेली आहे. खरीप नियोजनासंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. बियाणं आणि खतं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा खरीप हंगामाच्या दृष्टीने चर्चा झालेली आहे. महाॲग्री AI आणि महाविस्तार AI याबाबत सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत त्याबाबतची सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. त्याबाबतच्या निधीची सुद्धा चर्चा झालेली आहे. शेतकऱ्यांचा विमा आणि त्याच्यातून मिळणारी मदत या सगळ्या संदर्भाच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाली आहे. सिंचन आणि जलसंधारण या दृष्टीने सुद्धा बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे. कृषी विकास कार्यक्रमाबाबत सुद्धा खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे असं समजतंय. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीच्या मुद्द्यावर सुद्धा खरीप हंगाम बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे. निर्यात आणि प्रक्रिया उद्योगाबाबत सुद्धा खरीप हंगाम बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्रातील 37 कृषी उत्पादनांना GI टॅग देण्याबाबत सुद्धा बैठकीत महत्त्वाची चर्चा झालेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बैठकीतला म्हणजे स्मार्ट आणि पोखरा प्रकल्पाबाबत सुद्धा चर्चा झाली.